नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी चैताली कानिटकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. खरं तर काही दिवसांपूर्वी नुकत्याच काही बातम्या वाचनात आल्या. प्रदूषणाच्या विळख्यात अडकली आपली राजधानी. प्रदूषणाच्या भस्मासुरामुळे शाळा, महाविद्यालय त्याचबरोबरीने इतर अनेक गोष्टींसाठी वर्क फ्रॉम होमचे दिलेत आदेश. ह्या सगळ्या बातम्या वाचल्यानंतर खरंच मनावरती एक दडपण आलं आणि अंगावर सरकन काटा येऊन गेला. खरं तर माणूस इतका स्वार्थी झालाय की त्याने आपल्याच पर्यावरणामध्ये सगळा विनाश घडवून आणवायला सुरुवात केली आहे. हाच विनाश एक दिवस आपला घात करणार आहे हे निश्चित. काही वर्षांपूर्वी भोपाळ गॅस दुर्घटना घडून गेली. तेव्हा या घटनेच्या स्मृतिप्रित्यर्थ आपण 2 डिसेंबर म्हणजेच आजचा दिवस जागतिक स्तरावरती, राष्ट्रीय स्तरावरती प्रदूषण नियंत्रण दिन म्हणून साजरा करतो. आपल्या समाजामध्ये प्रदूषण नियंत्रणाबाबत जनजागरूकता निर्माण व्हावी हा त्यामागचा मूळ हेतू आहे. आणि ह्याच निमित्ताने आपण प्रदूषण नियंत्रित ठेवण्यासाठी काय काय उपाय करू शकतो या विषयावर आज आपण बोलणार आहोत. तत्पूर्वी बघून घेऊयात आजचा आपला विषय काय आहे. आजचा आपला विषय आहे प्रदूषणापासून मुक्तता शक्य. खरंच प्रदूषणावरती काही उपाय आहे का? आपल्याला हे नियंत्रण ठेवता येईल का? असे प्रश्न तुमच्याही मनात निश्चित असणार आहेत. म्हणूनच आजचा हा विषय आहे. या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याकडे आपण 2 तज्ञ पाहुण्यांना आमंत्रित केलं आहे. आज आपल्या बरोबर आहेत प्रणाली राऊत मॅडम, त्याचबरोबरीने सीमा खंडाळे मॅडम. दोघींचंही कार्यक्रमामध्ये मी मनपूर्वक स्वागत करते. कार्यक्रम आपण पुढे नेणार आहोत, पण तत्पूर्वी या दोघींचाही परिचय बघून घेऊया. प्रणाली राऊत मॅडमबद्दल सांगायचं तर जागतिक तापमान वाढ या विषयावर शाळा, महाविद्यालय तसेच अनेक विद्यापीठांमध्ये त्यांची व्याख्यानं झालेली आहेत. आत्तापर्यंत बऱ्याचदा सह्याद्रीच्या दूरदर्शन वाहिनीवरच्या 9:30च्या बातम्यांमध्ये सुद्धा त्यांना मार्गदर्शक म्हणून आमंत्रित करण्यात आलं आहे. केरळमध्ये कुडाच्या मातीची घरं ही संकल्पना या विषयावरच्या शिबिराचं आयोजन सुद्धा त्यांनी केलेलं आहे. कृती आणि प्रबोधनावर भर हा त्यांचा मूळ हेतू आहे आणि या दृष्टीनेच त्या काम करत आहेत. प्रणालीताई, कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत करते. आपल्या दुसऱ्या प्रमुख अतिथी आहेत सीमा मॅडम. सीमा मॅडमची ओळख करून देऊया. कप वुमन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आशय सोशल ग्रुप या NGOच्या अध्यक्षा तसेच टेडेक्स स्पीकर त्या आहेत. सामाजिक उद्योजिका आणि बाई माणूस या 2 पुरस्कारांनी लोकमतने त्यांना सन्मानित केलं आहे. तेव्हा सीमा खंडाळे ताईंचं कार्यक्रमात मी मनपूर्वक पुन्हा एकदा स्वागत करते. धन्यवाद. पुन्हा एकदा सीमाताईंचं तसंच प्रणालीताईंचं मी कार्यक्रमात स्वागत करते आणि आता आपण चर्चेला सुरुवात करूया. सर्वात आधी प्रणालीताई तुमच्याकडे येते. एक प्रश्न मनात आहे की जागतिक तापमान वाढ ही सध्या मोठ्या प्रमाणावर होताना दिसते आणि ह्याचं कारण आहे कार्बन डायऑक्साईड. मुळात कार्बन डायऑक्साईड कुठल्या कुठल्या माध्यमातून वाढतो किंवा त्याची काय कारणं आहेत?
मुळात आपण आत्ता पाहूया की वातावरण ही पृथ्वीचा एक नाजूक आणि गुंतागुंतीचा आविष्कार आहे. याच्यामध्ये अनेक वायूंचं मिश्रण आहे आणि ते मिश्रण त्याच प्रमाणात राहिलं म्हणून आपण म्हणत राहिलो की निसर्गाचा समतोल होता. म्हणजे जेव्हा आपण म्हणतो की नायट्रोजनचं वातावरणातलं प्रमाण 77%, ऑक्सिजनचं 21% आणि 1% जो उरतो त्याच्यात अनेक वायू आहेत, त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड वायू जो आहे त्याचं प्रमाण इतकं 0.03 इतकं नगण्य राहिलं ना, तेव्हा पृथ्वीवरचं सरासरी तापमान हे 15 अंश सेंटीग्रेडपर्यंत राहिलं. आणि या तापमानामुळे, सुयोग्य तापमानामुळे जैवविविधता, मानवजात आणि जीवसृष्टीची निर्मिती झाली. आता ह्या कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण जे आता हा सर्वात महत्त्वाच्या वायूची ह्याची भूमिका का महत्त्वाची? कारण हा उष्माग्राही आहे आणि उष्माग्राही आहे तो दीर्घायुषी आहे, त्यामुळे त्याची भूमिका सर्वात महत्त्वाची राहते. यामध्ये आता 44% वाढ झालेली आहे. 44% वाढ झालेली असताना ह्याच्यामध्ये जेव्हा ही वाढ कशामुळे झाली ते यंत्रातून झाली. यंत्र कुठून आलं? तर यंत्र 1756ला जेम्स वॅटचं पहिलं इंजिन आलं, त्यातून सुरुवात झाली. यातून यंत्राची वाटचाल सुरू झाली आणि यंत्राला लागणारं इंधन आणि इंधन जाळल्यानंतर मात्र मोठ्या प्रमाणावरती वातावरणात पुन्हा कार्बन डायऑक्साईडचीच निर्मिती, इतरही वायू आहेत पण ह्या वायूची निर्मिती वाढणं हे धोकादायक आहे. यानंतर जे 100 वर्षांनी एडिसन आला, त्याने दिव्याचा शोध लावला आणि दिव्याच्या शोधात जेव्हा लावला तेव्हा वीज वापर सुरू झाला आणि विजेसाठी कोळसाच्या खाणी तयार झाल्या, जंगलांचा ऱ्हास होत गेला. आणि आज आपण केवळ भारतामध्ये जर पाहिलं तर कोळशावर वीज निर्माण करताना 15 लाख टन कोळसा जाळला जातोय. त्यावेळेला 6 ते 7 लाख टन इतकी राख रोज दऱ्या, डोंगर, नद्या, खाड्या यांच्यामध्ये आणि वातावरणात सोडली जाते. त्याच वेळेला 24 लाख टन इतका कार्बन डायऑक्साईड वायू रोज वातावरणात सोडला जातोय. विचार करा, या कोळशावर वीज निर्मिती जेव्हा केली जाते तेव्हा प्रदूषणाचा वाटा जो आहे तो 44% इतका आहे. या मधल्या काळामध्ये 1824ला सिमेंटची निर्मिती झाली, त्याचं संशोधन सुरू झालं. 1 टन जर आपण सिमेंट तयार केलं तर अर्धा टन इतका कार्बन डायऑक्साईड वायू वातावरणात जातो. आणि आज आपण सिमेंटचं इतकं मोठं काँक्रिटीकरण करत सुटलोय की आपण पृथ्वीची सरळ सरळ कवरच बनवत चाललो आहोत. तर याचा विचार व्हायला पाहिजे. त्यानंतर स्वयंचलित जी यंत्र आहेत त्या स्वयंचलित यंत्रामध्ये सर्वात महत्त्वाची म्हणजे वाहतूक आहे आणि वाहतुकीचा वाटा हा प्रदूषणामध्ये 44% इतका आहे. या 44% वाट्यामध्ये 90% वाटा मोटारींचा आहे आणि मोटार या पृथ्वीवर आज 200 कोटी धावत आहेत. त्या मोटारीच्या निर्मितीसाठी खाणकाम केलं जातं, तिच्यासाठी वीज निर्मिती, कारखाने तयार केले जातात, तिच्यासाठी हायवे, महामार्ग जे आहेत त्याची निर्मिती केली जाते. या आणि ती प्रत्यक्ष जेव्हा चालते तेव्हा तिचं जे उत्सर्जन आहे या संबंध संहितेचा वातावरणातला म्हणजे प्रदूषणाचा वाटा हा मोटारींचा एकत्रित पद्धतीने असा मोठा आपल्याला दिसतोय. तर आपण हा विचार करायला पाहिजे की वातावरणात प्रदूषण जे वाढते आणि जी धोकादायक परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याला प्रत्येक वेळेला किंवा कुठली सरकार किंवा उद्योजकच जबाबदार असा नाही. मोटार ही सामान्य माणूस वापरत आहेत, वीज आपण वापरतोय आणि प्रदूषण आपण करत असताना जर आपण कोणाला तरी दोष देऊन हे थांबवलं पाहिजे कोणीतरी, तर हे अशक्य गोष्ट आहे. प्रत्येक व्यक्तीने आचरणात आणलं पाहिजे, ही गोष्ट मला इथे सांगावीशी वाटते. त्यानंतर आत्ता ह्या 2020मध्ये कार्बन डायऑक्साईड वायूची निर्मिती ही 4000 प्रतिवर्षी आपण 4000 टन इतकी कार्बन डायऑक्साईड वायूची निर्मिती करतोय. तर आपण जेव्हा प्रदूषण ही जेव्हा गोष्ट म्हणतो ना तेव्हा आपण फक्त एवढे मर्यादित विचार करतो की हा मानवी देह आहे ना, त्या मानवी देहावर काय दुष्परिणाम होणार आहेत, काय रोग आजार होणार आहेत ना, इतका मर्यादित विचार करतो. नाही, प्रदूषण जे आहे ते तुमच्या मानव जीवनाचं अस्तित्व जे आहे ते अस्तित्व पुसून टाकण्यापर्यंत पोहोचलेलं आहे. ही गोष्ट आपण लक्षात घ्यायला पाहिजे. त्याची उदाहरणं पाहिली तर आता कोकणामध्ये सलग 10-12 दिवस झाले पावसाळा ऋतूसारखा पाऊस चालू आहे. आंबा कसा येणार विचार करा. अन्न उत्पादनात प्रचंड घट निर्माण झालेली आहे आणि होत चाललेली आहे. मुंबईतला गारठा असलेला अगदी बर्फासारखा पाऊस पडतोय. तुम्ही विचार करा, असा पावसाळा डिसेंबर महिना सुरू असताना
चालू आहे तर याचा विचार करा. ही जो विकास सुरू केला होता त्याची ही विनाशाकडे नांदी सुरू झालेली आहे, त्याच्याकडची वाटचाल सुरू झालेली आहे असं मला वाटतं. ही गोष्ट आपण लक्षात घ्यायला पाहिजे आणि प्रत्येकाने आपल्या आचरणात बदल करणं हीच काळाची गरज आहे. औद्योगिकरण, शहरीकरण ज्या पद्धतीने स्वीकारलेलं आहे त्याचाच हा परिणाम आहे. म्हणजे 480 कोटीचा प्रवास पृथ्वीचा इतका काळ, त्याच्यामध्ये 211 कोटी वर्षापूर्वी जीवाणू अस्तित्वात आले, त्यांनी वातावरणातला कार्बन डायऑक्साईड वायू शोषला. त्यानंतर 192 कोटी वर्षापूर्वी हरितद्रव्य अस्तित्वात आले आणि हरितद्रव्याने वातावरणातला कार्बन डायऑक्साईड वायू शोषला. 45 कोटी वर्षापूर्वी कुठेतरी सागराकडचं जीवन पृथ्वीवर यायला लागलं आणि जैवविविधता अशी पसरायला लागली. 60 लाख वर्ष हा मानव जो आहे तो उत्क्रांत होत गेला 2 पायावरचा आणि असा हा उत्क्रांत झालेला आदिमानव 10-12 हजार वर्षापूर्वी हा कृषी युगामध्ये आला, शेतीप्रधान झाला आणि शेतीप्रधानातून फक्त 250 वर्षाचा काळ, किती बुडबुड्यासारखा काळ आहे. या काळामध्ये आपण पुन्हा परतीचा वाट पृथ्वीची जी होती आधीची 480 कोटी वर्ष त्या परतीच्या मार्गावर चाललेला आहोत. याला प्रत्यक्ष सामान्य जो स्वतःला आधुनिक समजतो तो माणूस जबाबदार आहे. त्याचं आचरण बदललं नाही तर वायू प्रदूषण थांबवणं हे अशक्य गोष्ट आहे असं मला वाटतं. खूप छान पद्धतीने मॅडमनी एक्सप्लेन केलं. सगळ्या सांख्यिकी माहितीच्या आधारे त्यांनी पटवून दिलं की खरंच वैयक्तिक स्तरावर जर प्रयत्न केले नाही तर इतर शासन संस्था, सरकार याला दोष देऊन खरंच चालणार नाही. एक महत्त्वाचा मुद्दा मला सीमाताईंना विचारावासा वाटतो की महिलांच्या मासिक पाळीच्या दरम्यान जी सॅनिटरी पॅड आपण एकदा वापरून फेकून देतो तर ह्या कृत्यामुळे सुद्धा मोठ्या प्रमाणावरती प्रदूषण निर्माण होतं. तर सीमाताई, ह्या सॅनिटरी पॅड्सला शाश्वत असा कुठला पर्याय आहे की जो वापरल्यामुळे प्रदूषण निश्चित कमी होऊ शकेल? सगळ्यात अगोदर तर शाश्वत हा शब्द याचा अर्थ लोकांना समजला पाहिजे. कारण सॅनिटरी पॅड्स जे आपण वापरतोय ते एकदा वापरून आपण लागलीच ते फेकून देतोय आणि त्याचा जर हिशोब केला प्रत्येक महिन्यामध्ये तर साधारण एका महिन्यात 12 ते 15 किंवा त्यापेक्षा जास्त सॅनिटरी पॅड्स एक स्त्री किंवा एक मुलगी फेकत असते. आणि ती फेकताना तर सॅनिटरी पॅड आपण पेपरात गुंडाळून किंवा अजून एक प्लास्टिकची पिशवी शोधून त्यात तिला करकचून 3-4 गाठी मारून तो आपण जो आपला रोजचा कचरा आहे त्यात टाकतोय. तर तो प्रकार आणि जे पण आपलं प्लास्टिक जातंय त्याच्यामध्ये तर ते जे सगळं आहे तो जो त्याचा एक गुन्हाकार होतो म्हणायला हवा. तर हे जे प्लास्टिकचं जे रान माचतंय तर त्याच्यावर एक उपाय म्हणून शाश्वत पर्याय आपण एक ऋतू कप किंवा मेन्स्ट्रुअल कप ज्याला म्हणतो, जो सिलिकॉनने बनलेला असतो, हा अशा पद्धतीचा असतो. बऱ्याच जणांना हा संकल्पनाच ही माहिती नाही आहे. तर ह्याविषयी आपण सांगता येतं की हा सिलिकॉनचा कप हा पाळीच्या वेळी वापरायचा असतो. हा कप सिलिकॉनचा बनल्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने अगदी योग्य पर्याय ठरतो. आणि हा एक कप ज्यावेळेला आपण वापरतोय तो हा एक कप साधारण कमीत कमी 5 वर्ष किंवा त्याहून अधिक आपण वापरू शकतो. म्हणजे ज्यावेळेला आपण एक वस्तू पुन्हा पुन्हा वापरतोय त्यावेळेला आपण कुठलाच कचरा करत नाही आहे. सिलिकॉनचा असल्यामुळे तो आरोग्याच्या दृष्टीने योग्य आहे आणि कचरा करत नाही आहे म्हटल्यावर तो पर्यावरणपूरक ठरतो. आणि एक छोटा छुपा भाग म्हटला तर तो आर्थिकदृष्ट्याही फायदेशीर ठरतो. तर ह्या सगळ्या चांगल्या गोष्टी ह्या शाश्वत पर्यायांमध्ये येतं. तसा हा तो मेन्स्ट्रुअल कप जो आपण म्हणतोय की पुन्हा पुन्हा वापरण्याचा जो एक पर्याय आहे तो हा आपण सांगू शकतो. सीमाताई, तुम्ही आत्ताच सांगितलं की हा अनेक वर्ष टिकू शकतो आणि आर्थिकदृष्ट्या सुद्धा तो वापरायला चांगला आहे. पुन्हा कुठल्याही प्रकारचा धोका याच्यामध्ये नाही आहे. पण हा नेमका वापरायचा कसा, तर याचं तुम्ही काही प्रात्यक्षिक आम्हाला दाखवा. हो, हे आपलं योनिमार्ग आणि गर्भाशयाचं एक मॉडेल आहे ज्याच्यावर मी हे थोडक्यात समजावून सांगू शकते. तर हा कप आपला ह्या योनिमार्गाच्या मार्गात असा बसवला जातो. याची एक विशिष्ट पद्धत असते बसवायची. पण ज्यावेळेला हा असा बसतो त्यावेळेला आपलं गर्भाशयातून जे मासिक स्त्राव येतं ते ह्या कपमध्ये गोळा होतं आणि एका विशिष्ट काळानंतर म्हणजे ज्यावेळेला आपल्याला मासिक स्त्राव जास्त असेल त्यावेळेला साधारण 3 ते 4 तासात किंवा ज्यावेळेला आपला मासिक स्त्रावाचा फ्लो कमी असतो त्यावेळेला 8 ते 10 तासापर्यंत हा असा ठेवून आपण तो वापरू शकतो. तर आतमध्ये टाकायच्या काही विशिष्ट पद्धती असतात. त्याला हा कप आपण या पद्धतीने फोल्ड करतो. याला यू शेप किंवा सी शेप
अशा पद्धतीने आपण म्हणू शकतो. हा खूप कमी लोकांना एक कम्फर्टेबल म्हणतो आपण, परंतु एक पंच डाऊन फोल्ड म्हणून असतो की ज्याच्यात ह्या पद्धतीने कपची घडी घालतात अशा पद्धतीने. आणि ही अशी न पकडता किंवा अशी न पकडता ही या पद्धतीने जर पकडली की ह्याचं जे स्टेम आहे किंवा हे जे देठ आहे त्याला समांतर हे दोघी बोटं ठेवून ही घडी जर आपण पकडली तर ही अशा पद्धतीने ज्या वेळेला आपण शरीरात सरकवतो योनिमार्गामध्ये त्यावेळेला हा सरळ पद्धतीने जाऊन अगदी तो व्यवस्थित आतमध्ये सरकवू शकतो. तर या पद्धतीने तो आपण घडी घालतो आणि योनिमार्गात अशा पद्धतीने सरकवतो आणि तो असं बसतो. तर ह्या पद्धतीने तो सोपा पडतो घालायला आणि सिलिकॉनचा असल्यामुळे तो एक लवचिकही आहे आणि खूप नरम असल्यामुळे तो आतमध्ये टाकताना आपल्याला कुठलाही टोचत नाही किंवा हा हानिकारक नसतो किंवा आपल्याला त्रासदायक प्रकार नसतो. तो आतमध्ये तेवढी जागा असते आपल्यात. योनिमार्ग साधारण 5 ते 7 इंचाचं प्रत्येकीनुसार ते बदलत जातं आणि हा कप साधारण 2.5 ते 3 इंचच्या हिशोबात असतो साधारण. तर तेवढी जागा असते, फक्त आपल्याला ते थोडंसं शरीराच्या आतमध्ये टाकणं हा प्रकार थोडासा एक भीतीदायक किंवा बाऊ करतो म्हणतो आपण अशा पद्धतीचा आहे, परंतु तेवढी जागा असते आणि तो कप तिथे आरामात बसू शकतो. तर अशा पद्धतीने तो कप आतमध्ये सरकवायचा असतो. काढताना हे जे त्याचं स्टेम आहे किंवा शेपट आहे त्याला हात जस्ट असं हे करून आतमध्ये ज्या पद्धतीने आपण 2 बोटांनी त्याला आतमध्ये सरकवलं आहे तसंच हे 2 बोटं आतमध्ये सरकवून कपच्या तळाशी ह्या भागाला आपण त्याला चिमटा घेतो. ज्यावेळेला आपण याला चिमटा घेतो त्यावेळेला ह्या कपमध्ये इथे काही छिद्र आहेत वरच्या भागावर. तर हे छिद्र यातनं हवा आतबाहेर जाऊन यातला जो दाब आहे ज्या दाबामुळे हा आतमध्ये बसला आहे तो दाब आपण कुठेतरी प्रेशर तो ब्रेक करतो आणि त्या पद्धतीने मग तो कप खाली येतो. कप काढताना कधीही खेचायचा नाही आहे. हा जो दाब आहे हा आपण त्याचा चिमटा घेऊन तो खाली खेचू आणि त्या पद्धतीने कप खाली घ्यायचा असतो. खूप सोपं आहे. पुन्हा एकदा दाखवते कारण ही खूप महत्त्वाची टेक्निक आहे याच्यातली. ह्या पद्धतीने असं आणि हा आतमध्ये टाकायचं आहे आणि सोडून द्यायचं. कप पूर्णपणे आतमध्ये शरीरात राहणार आहे. असा त्याचा भाग कुठलाही खाली नाही ठेवायचा आहे. तेवढी जागा आहे तो आतमध्ये पूर्ण सरकवायचा आहे आणि तो काढताना त्याला चिमटा घेऊन खाली काढायचा आहे. खूप सोपं आहे. अगदी पाळीच्या 2-3 पिरियड्समध्ये आपण कपशी अगदी एक व्यवस्थित गट्टी करू शकतो. खूप छान अशी माहिती प्रात्यक्षिकाच्या आधारे सीमाताईंनी दाखवली की खरंच प्रदूषण नियंत्रणाचा भाग असाही असू शकतो हा विचारही आपण केला नसेल, पण इथून पुढे तो विचार आपल्या निश्चित मनात येईल. अजूनही अनेक उपायांवर आपण चर्चा करणार आहोत. दोघी मान्यवरांशी चर्चा करून वेगवेगळे उकल करणार आहोत, पण तत्पूर्वी इथे वेळ झाले एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा सखी सह्याद्री. ब्रेक नंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. प्रदूषणापासून मुक्तता शक्य, खरंच काही उपाय याच्यावर आहेत का, या विषयावर आपण चर्चा करतोय आणि त्यासाठी आपण आमंत्रित केलेलं आहे 2 आपल्या महत्त्वाच्या अतिथींना, सीमा खंडाळे मॅडम तसंच प्रणाली मॅडम. कार्यक्रमामध्ये आपल्याला एक फोन येतो आहे आणि आपल्याला फोन येतो आहे मीना सैंदाणे यांचा जळगावहून. नमस्कार मीनाताई. नमस्कार. आपला प्रश्न विचारा. हां, नमस्कार राऊत मॅडम आणि खंडाळे मॅडम यांना. नमस्कार. त्यांना मला प्रश्न असा विचारायचा आहे की केरळातली जी संकल्पना आहे कुडाच्या घराची आणि मातीची, ती संकल्पना काय आहे ती जरा सविस्तर सांगा, म्हणजे पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून घर बांधण्यास उपयुक्त होईल आम्हाला. नक्कीच नक्कीच मीनाताई, आपण खूप छान प्रश्न विचारलात. प्रणालीताई, आपल्याला हा प्रश्न आहे की केरळमधली जी संकल्पना होती, आपण आपल्या परिचयामध्ये उल्लेख केला होता, तर ती नक्की संकल्पना काय होती की पर्यावरणपूरक अशी ती संकल्पना होती, तर ते आम्हाला ऐकायला आवडेल. केरळमध्ये लॉरी बेकर जे गांधीजींचे अनुयायी भारतातच ते राहिले आणि त्यांनी अशा पद्धतीची घरं बांधणी सुरुवात केली. महात्मा गांधी किंवा आपण जर म्हणू की भारतीय संस्कृती जी अव्याहत सुरू आहे तिचा प्रवास, याला कारणच भारतीय संस्कृतीतली मानव जे आहेत भारतीयत्व, ते साधेपण आणि शहाणपण होतं. ते शहाणपणाचंच प्रतीक म्हणजे कुडा मातीची घरं, नैसर्गिक शेती आणि चरखा हातमागावरचं वस्त्र हे उत्कृष्ट पद्धतीने राबवलं जात होतं. म्हणून मोठ्या प्रमाणावरती ही संस्कृती म्हणजे जगात माया, इंका, रोम, इजिप्त सारख्या
संस्कृत्या उद्याला आल्या आणि अस्तालाही गेल्या, पण भारतीय संस्कृती अव्याहत सुरू राहिली. याला कारणच मुळात आहे की भारतीयांचा हे साधेपण. म्हणून महात्मा गांधी वर्ध्याला म्हणा किंवा विनोबा भावे हे झोपडीत राहिले, ही त्यांचा संदेश आहे की हे साधेपण जे आहे, ही सृष्टीच्या कुठल्याही अंगाला हात लावू नका, हाच त्यातून एक संदेश मिळतो. म्हणजे भारतीयांना कणाच म्हणतायत की पदार्थ कणांपासून बनलेला आहे, दशमान पद्धती, भारतीयांमध्ये सगळं ज्ञान असताना मात्र ही गोष्ट आपल्याला लक्षात येत नाही. तर आपण आता पाश्चात्यांचं अंधानुकरण सुरू केलं आणि आपण सिमेंटच्या नादी लागलो. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या थांबवल्या पाहिजेत. पुन्हा भारतीयत्वाचं जे शहाणपण आहे ते जागवलं गेलं पाहिजे. त्यातलाच हा भाग म्हणजे आपण नैसर्गिक शेतीकडे पण वळलं पाहिजे. पुढचा प्रश्न येईल की माहीत नाही. त्यानंतर चरखा हातमाग, मी प्रत्यक्ष चरखा आणि हातमाग शिकले पण आहे. आणि कुडामातीचे घराचं लॉरी बेकरच्या संस्थेमध्ये केरळला आजही तिथे शिबिरं आयोजित केली जातात. देशभरातनं लोक येतात तिथे शिकण्यासाठी. प्रत्यक्ष अशा पद्धतीची घरं जी शाश्वत स्वरूपाची, आता शब्दामध्ये शाश्वत स्वरूपाची असतात, जी पुन्हा निसर्गातून घेऊन निसर्गामध्ये विलीन केली जातात. तर अशा पद्धतीची बांधकामं केली जो कुठल्याही पृथ्वीच्या अंगाला धक्का लागला जात नाही. कुडाची घरं नक्की याच्यासाठी काय पद्धतीचं माती वापरली जाते, बांबू वापरला जातो. बांबूच्या त्या काटक्या आपण पूर्वापार जे आजही 50-60 वर्षापूर्वी कशाला माझ्याही गावात आजही अशी कुडा मातीची घरं आहेत. ती कोणती ती प्रत्यक्ष आपण त्यामध्ये राहिलो, त्याच्यामध्ये उन्हाळा, पावसाळा, हिवाळा ही सगळे ऋतू त्यामध्ये हे केले जातात आणि ती पूर्णतः म्हणजे शेकडो वर्ष टिकणारी आहेत. तर अशा पद्धतीची जी घरं बांधणी आहे ती शाश्वत टिकू शकते याचा विचार करून आता आपण त्याकडे वळलं पाहिजे. म्हणजे मी तर म्हणेन की आता औद्योगिकरण आणि शहरीकरणामुळे जो प्रदूषणाचा आपण विचार करतोय त्याचा परिणाम हवामान बदल, त्याची परिणिती म्हणजे तापमानवाढ. आणि तापमानवाढीमध्ये या 31 वर्षातच, 30 वर्षाच्या आतच म्हणेल, 30 वर्षानंतर नसणार आहे ही मानवजात कायमची संपुष्टात येत आहे. इतक्या जवळ ही गोष्ट आलेली असताना आपण मात्र की हे सत्य समजून दिलं जात नाही, एका भ्रमात ठेवलं गेलं आहे. आणि जो कोविड नावाची गोष्ट ही भ्रम आहे एक प्रकारचा, याचंही विश्लेषण आता या क्षणी विषय नाही येतो, पण हा भ्रम आहे त्याचा मात्र बाऊ इतका भीतीदायक केला गेला आहे आणि लोकांना त्या भीतीछायाखाली ठेवले. प्रत्यक्ष भीतीचं हे वास्तव आहे हे मात्र लपवलं जाते. हे जनतेने, लोकांनी, प्रेक्षकांनी समजून ओळखून घ्या असं मला वाटतं. प्रणालीताईंनी बोलता बोलता एक संकल्पना सांगितली. खरंच आपण जुन्या पद्धतींचा आता परत एकदा वापर करायला सुरुवात करायला हवी, साधेपणाकडे जायला हवं, थोडंसं अंधानुकरण थांबवायला हवं. मला सीमाताईंकडे परत यावंसं वाटतं आणि त्यांना असं विचारावंसं वाटतं की मगाशी तुम्ही ऋतुकप, मेन्स्ट्रुअल कपचा उल्लेख केलात, तो थोडासा भीती निर्माण करणारा काहीसा प्रकार लोकांना वाटतो. तर त्याला अजून कुठला पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहे की ज्याने पुन्हा प्रदूषण कमी होऊ शकेल, असा कुठला पर्याय आहे सीमाताई? कापडी पॅड किंवा जुनाच पर्याय, जसं आपण पूर्वापार आपल्या जे आजी मावशांकडून जे शिकत आलो आहे. कारण मी बरेच वर्ष कापड वापरूनच माझं मेन्स्ट्रुअल किंवा ह्या सायकलमध्ये आली आहे. तर असा हा जो एक कापडी पॅड, आता फक्त त्याला आपण एक डिझायनर फॉर्म दिला आहे, डिझायनर स्वरूपात, की जो वापरायला एक सोपा पडतो. तर अशा पद्धतीचा हा एक कापडी पॅड असतो. याच्यामध्ये आतमध्ये सगळे कपड्याचेच थर आहेत की ज्या वेळेला आपण पाळीच्या वेळेला हा वापरतोय तर तो अशा पद्धतीने वापरला जातो. आणि हे टच बटन जे आहे त्याच्याने हे पॅन्टीला टक केलं जातं, बसवायला सोपं पडतं आणि यात आपलं मासिक स्त्राव जमा होतं. तर पूर्वी जे कापडाची ज्या आजीच्या सुताची साडी असायची त्याची जी घडी बनवून वापरत होतो, हे फक्त नवीन पद्धतीचं एक डिझायनर कापडीच्या एका वेगळ्या स्वरूपातलं क्लॉथ पॅड, हा एक दुसरा पर्याय आपण सांगतो. मुली ज्या वेळेला सुरुवातीला पाळीच्या टप्प्यात येतात त्यावेळेला त्यांना हा प्रकार दिला तर आपण प्लास्टिकपासून त्यांना दूर ठेवतो. आणि ज्या वेळेला ते प्लास्टिकपासून दूर असतं आणि ह्याला अवलंबतात त्यावेळेला हा कपडा आपल्याला जसं ज्या पद्धतीने आपण रोजचे कपडे धुतोय, स्वच्छ करतोय, कडकडीत उन्हात वाळवून कोरडे झाल्यावरच पुन्हा वापरतोय, तर तीच संकल्पना याच्यात येते. त्यामुळे हे धुवायची खूप सोपी पद्धत असते. ज्या वेळेला हा वापरलेला पॅड असतो तो थंड पाण्यात 15-20 मिनटं, अर्धा तास भिजवून ठेवावा, जेणेकरून त्यात जे रक्त साचलं आहे ते निघून जातं आणि
कपड्यावर डाग नाही पडत, कारण ज्यावेळेला थंड पाण्यात रक्ताचे डाग धुतो त्यावेळेला ते कपड्याला चिटकत नाही, ते डागेचे कुठलेही प्रकार त्या कपड्यावर दिसून येत नाही. त्यामुळे रक्ताचा कधीही कपडा असेल माखलेला तो थंड पाण्यात भिजवावा आणि मग तो धुवावा. आणि ते पाणी काढल्यानंतर हलकासा साबण लावून, हलका ब्रश लावून आपण त्याला धुतलं की तो स्वच्छ होतो. फक्त शेवटची जी पायरी आहे की ती आपण हा कापडी पॅड उन्हात व्यवस्थित सुकवावा. ज्या पद्धतीने आपण रोजचे कपडे सुकवतो त्याच पद्धतीने 4-5 दिवसात त्या कापडी पॅडची काळजी आपण घ्यायची आहे. त्यामुळे हा खूप सोपा प्रकार आहे. त्यामुळे हा एक दुसरा शाश्वत पर्याय मी म्हणते. आणि साधारण आपल्याकडे 4 ते 5 कापडी पॅडचा सेट असेल तर आरामात आपल्याला 4 ते 5 वर्ष तो टिकू शकतो. आणि आपल्याला माहिती आहे की हा कपड्याचा असल्यामुळे नंतर आपण तो जमिनीत ठेवला तर तो विघटित होणारच आहे. त्यामुळे आपण पर्यावरणालाही कुठे धक्का नाही पोचवत आहे. खरंच प्रश्नच नाही. सीमाताई, आपण खूप छान पर्याय सांगितलात की जो टिकाऊ आहे आणि पर्यावरणपूरक सुद्धा आहे. खरंच आपण जुनं ते सोनं हे आता परत एकदा सांगायची वेळ आली. आपल्या दोन्ही मार्गदर्शिका हेच सांगतात. आपल्याला फोन येतोय कार्यक्रमात. मंगल आपटे बोलतायत पुण्याहून. नमस्कार. 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 आपला प्रश्न विचारा. हॅलो. हा, मी पुण्यावर मंगल. बोला बोला. मला विचारायचं की जर समजा सोसायटीमध्ये जर ते एक मशीन दिलं तर त्या मशीनमध्ये जर सगळा ओला कचरा आणि सुका कचरा सगळा असा एकत्र केला तर ते त्याचं खत तयार होईल. आणि ते खत तयार झालं तो कचरा जो बाहेर पडतो तो पडणार नाही, म्हणजे प्रदूषणापासून मुक्तता होईल असं मला वाटतं. तर ते करू शकता का उपाययोजना काहीतरी? बर बर. खूप छान एक मुद्दा आपल्या प्रेक्षकांनी मांडलाय की हल्ली सगळ्या बिल्डिंगमध्ये ओला कचरा आणि सुका कचरा वेगळं करण्यासाठी सांगितलं जातं. आणि या कचऱ्याच्या माध्यमातून खरंच जर हा वेगळा केला तर प्रदूषण कमी करायला निश्चित मदत होऊ शकते. तर मला प्रणालीताईंकडे यावंसं वाटतं की घनकचरा व्यवस्थापन आणि प्रदूषण हा जर आपण संबंध म्हणायचा झाला तर हा कसा आहे किंवा या उपायामुळे कसं प्रदूषण कमी होऊ शकेल? आता वास्तव जे सांगितले ते खूप भयानक आहे. सगळं औद्योगिकरण बंद करण्याची वेळ आली आहे. आपण छोटे छोटे म्हणजे पृथ्वीला जर तुकड्या तुकड्यात पाहून आपण आपल्याला जेवढं समजतं तेवढ्यात जर आकलन घेऊन आपण जर आता त्याच्यावरती उपाययोजना करायला गेलो तर वेळ उरलेला नाही. ही गोष्ट पहिली लक्षात घ्या. पण तुम्ही जे काही करत असाल त्यात घनकचरा व्यवस्थापन हे पण एक महत्त्वाची गोष्ट आहे. तर ह्याच्यामध्ये सुका कचरा ओला कचरा सोसायट्यांनी आपण एकत्र येऊन ती मांडली पाहिजे. त्याला सहकार्य प्रत्येकाने करायला पाहिजे. आणि जर विभाग असेल थोडासा भाग सोसायटींच्या समोर तर झाडं वगैरे अशा पद्धतीची लावली तर ओल्या कचऱ्याचं विभाजन करून त्याचं विघटन म्हणजे ते थर आता आपण सगळीकडे त्याची प्रात्यक्षिकं पाहतोय तर त्याच्यावरती थर दिले, त्याच्यामध्ये जीवाणू त्याचं विघटन करत असतात वातावरणातील. त्यानंतर जर गांडूळ त्याच्यात 2-4 असले तर ते त्यांचं प्रमाण अफाट असतं तर ते नांगरणी करून त्यातला जो दुर्गंध आहे तो काढून घेतात आणि अगदी अक्षरशः सुगंध पसरवतात. म्हणजे गांडुळाच्या विष्ठेला सुगंध आहे. तर या पद्धतीने असा कचऱ्याचं विभाजन करून तुम्ही खताची निर्मिती करू शकतात आणि सुका कचरा जो काही असतो तो पुन्हा रिसायकलिंगसाठी पाठवू शकतो. पण मी तर म्हणेन की हे छोट्या गोष्टी करायला माझं ठाम मत आहे की इतक्यापर्यंत मर्यादित राहू नका. तुमची मुलं बाळं धोक्यात आलेली आहेत. तुम्ही आता मी कुठेही गेला ना की मला विचारलं जातं तरी लहान मुलांचं प्रशिक्षण, त्यांना शिबिर घेतली पाहिजे, त्यांना समजावलं पाहिजे अरे लहान मुलांचा दोष नाही आहेत. लहान मुलांकडे काय आहे, त्यांच्याकडे करन्सी नाही आहे. करन्सी पालकांकडे आहे, करन्सी मोठ्या माणसांकडे असते. ह्या सगळ्यांचा दोष आहे की आता अस्तित्वच धोक्यात आलेलं आहे. अस्तित्व धोक्यात म्हणजे काय आहे? तुम्ही आता आपण ग्लासगोला जी COP26 ची परिषद झाली त्याच्यामध्ये सुद्धा अनेक राष्ट्रप्रमुख आपले पंतप्रधान सुद्धा तिथे उपस्थित होते. त्यांनी सुद्धा सहकार्याची भूमिका दाखवलेली आहे. पॅरिस करार जो झाला डिसेंबर 2015ला त्याच्यामध्ये 196 राष्ट्रप्रमुख एकत्र येऊन पॅरिसला ही एक ऐतिहासिक करार करतायत की पृथ्वीचं सरासरी तापमान जे 2000 म्हणजे 1756च्या तुलनेत यंत्र यायच्या आधी या गोष्टीचा विचार केला तर 1756च्या तुलनेपासून आपल्याला पृथ्वीचं सरासरी तापमान हे 2 अंश सेंटीग्रेडपेक्षा वाढता कामा नये. जेव्हा की डिसेंबर 2015ला हा करार झाला तेव्हा पृथ्वीचं सरासरी तापमान हे 1.2 अंश इतकी आपण वाढ केलेली होती.
आणि पॅरिस करार झाला. पॅरिस करार म्हणतोय की मानवजात आणि जीवसृष्टी वाचवायची आहे म्हणून. आणि जेव्हा की 6 नोव्हेंबर 2017ला जागतिक हवामान संघटनेची बॉनला परिषद झाली. त्याची मुख्य वैज्ञानिक पेटेरी टल्लास म्हणाले की तापमानवाढ अपरिवर्तनीय झालेली आहे आणि तापमान याच गतीने किमान 50 वर्ष वाढत राहणार आहे. आणि तेव्हा आणि त्याच्यानंतर 2016ला जागतिक हवामान संघटनेचा एक रिपोर्ट काय म्हणतोय की पृथ्वीचं दरवर्षी म्हणजे 2016 पासून दरवर्षी 0.20ने तापमान वाढत आहे. तुम्ही विचार करा, दरवर्षी पृथ्वीचं 0.20 म्हणजे 5 वर्षामध्ये 1 अंश सेंटीग्रेड पृथ्वीचं तापमान ही अभूतपूर्व वाढ पृथ्वीच्या इतिहासात कधीही झालेली नाही. याचा अर्थ सरासरी तापमानाचा जो जागतिक हवामान संघटनेने 2021चा रिपोर्ट आला त्यांचा की आपण ते क्रॉस केलं 2021 ऑगस्टमध्ये 1 अंश सेंटीग्रेड. याचा अर्थ आपण 2 अंश सेंटीग्रेडच्याही पुढे चाललो. याचा अर्थ निष्कर्ष काय निघतोय की मानवजात, तुम्ही विचार करा की 5 वर्षामध्ये 1 अंश, पुढच्या 5 वर्षांमध्ये 1 अंश, तुम्ही विचार करा 2030 पर्यंत आपण 3 अंश सेंटीग्रेड पर्यंत जातोय. याचा अर्थ पृथ्वीचं सरासरी एवढं जेव्हा तापमान होतं तेव्हा शहरांचं हे 10 ते 20 ते कुठे 40 अंश सेंटीग्रेड पर्यंत भूभागाप्रमाणे बदलत जातं. आणि त्याप्रमाणे वणवे, अवर्षण, हे आपण प्रात्यक्षिक बघतो, हिमनग वितळणं, त्याचे महापूर येणं सतत पाहतोय. आज आपण पाहतोय की मुंबईतला हा जो पाऊस येतो, हे सगळे त्याचे परिणाम आहेत. याचा विचार करायला पाहिजे. आणि हा जो क्रॉस केलेला आहे याचा अर्थ आपण 2050च्या आतच किंवा मागे पुढे थोडासा पृथ्वीने वेळ दिला तर मानवजात नसणार आहे. वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा सखी सह्याद्री. ब्रेक नंतर परत एकदा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. प्रदूषणापासून मुक्तता शक्य आहे का? निश्चितच आहे. आणि त्याच्यासाठी वैयक्तिक स्तरावर प्रयत्न करणं हे आपलं कर्तव्य आहे. महिलांनी काय पद्धतीने कंट्रोल केल्यानंतर त्या पर्यावरणापासून, प्रदूषणापासून दूर जाऊ शकतील, तसंच आपल्या आरोग्याची सुद्धा काळजी घेऊ शकतील, हे आपल्याला सीमाताईंनी मगाशी सांगितलं आणि प्रात्यक्षिकही दाखवलं. तर मला पुन्हा एकदा सीमाताईंकडे यावंसं वाटतंय आणि त्यांना विचारावंसं वाटतंय की ज्या वेळेला आपण ऋतुकप म्हणतो तर तो कशा पद्धतीने निवडावा किंवा त्याच्या कुठल्याही प्रकारची भीती ही बाळगता कामा नये, तर यासाठी तुम्ही काय सांगाल? ऋतुकप किंवा मेन्स्ट्रुअल कप निवडताना काही ठराविक गोष्टी लक्षात ठेवायच्या असतात. पहिलं म्हणजे हा सिलिकॉनने बनलाय का हे फक्त चेक करायचं, कारण काही कप्स आहेत ते TPE म्हणजे थर्मोप्लास्ट इलास्टोमर, ज्याच्यामध्ये प्लास्टिक आणि रबर याचं कॉम्बिनेशन आहे आणि प्लास्टिक आपण नाहीच म्हणतोय. तर सिलिकॉनने बनलेला कप हाच पहिली चॉईस आपल्याला हवी. दुसरं, इथे जे त्याला छिद्र असतात छोटे, ज्या पद्धतीने मी सांगितलं की कप आतमध्ये बसताना एक दाब तयार होतो, तर तो दाब तयार करायला आणि तो मोडायला ह्या छिद्रांची मदत होते. त्यामुळे दुसरा मुद्दा की कपला हे छिद्र असायलाच हवे. आणि तिसरा, काही कप्स असे आहेत की ज्याला हा स्टेम किंवा हे देठ नाही आहे, परंतु ज्या वेळेला सुरुवातीला ज्या वेळेला आपल्याला एक मनात भीती असते की हा कप आपण शरीराच्या आतमध्ये ठेवणार आहे, त्यावेळेला हा कप आपल्याला, हा जो देठ आहे कपाचा, हा खूप मदत करतो. कारण आतमध्ये सरकवताना किंवा काढताना सगळ्यात मदत ह्या देठाची होते. त्यामुळे तिसरा महत्त्वाचा मुद्दा, कप असलेला घेताना स्टेम किंवा हा देठ असलेला कप निवडणं सुरुवातीला खूप योग्य ठरतं. त्यामुळे 3 महत्त्वाच्या गोष्टी, सिलिकॉन, हे छिद्र आणि हे देठ असलेला कप निवडणं. आणि चौथा, तुम्हाला भरपूर ब्रँड्स तिथे मार्केटला मिळू शकतात. फक्त ह्या 3 गोष्टी लक्षात ठेवून तुमच्या पद्धतीने तुम्ही कप निवडू शकतात. कप वापरायची पद्धत मी तुम्हाला सांगितली आहे. कप त्याला एक सांभाळायचं कसं हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात असतो. आणि त्याही अगोदर असं असतं की हा कप आतमध्ये सरकवला तर हा हरवेल का कुठे, तर तो हरवत नाही, कारण आपला हा जो योनिमार्ग आहे तो एवढाच आहे आणि इथून आतमध्ये कपला सरकायला कुठलीही जागा नाही आहे. त्यामुळे तो कप फक्त एवढ्याच भागात वर खाली एवढंच असणार आहे. त्यामुळे ती मनातली भीती काढून टाकायची की कप आतमध्ये सरकवल्यावर तो हरवला तर तो नाही हरवत. योग्य पद्धतीने बसवायचं आणि योग्य पद्धतीने काढायचं, एवढं शिकून घ्यायचं. आणि कपची काळजी घेताना आपल्याला फक्त थंड पाणी किंवा गरम पाणी हवं असतं त्याला साफ करायला, धुवायला.
कुठलंही साबण, डिटर्जंट, हँडवॉश, सॅनिटायझर वापरायचं नाही आहे. कारण सिलिकॉन हा असा पदार्थ आहे जो ज्यांना नॉन टॉक्सिक किंवा नॉन ॲलर्जिक म्हटलं जातं. त्यामुळे एक असतं की याच्याशी संपर्कात आलेला कुठलाही पदार्थ म्हणजे आपला मासिक स्त्राव असू दे किंवा आपलं योनी स्त्राव जो असतो तो, ह्याचा कुठलाही संपर्क किंवा रासायनिक क्रिया त्याच्याशी होत नाही. त्यामुळे आपली ही जी जैविकता आहे योनिमार्गातली ती सांभाळली जाते. त्यामुळे आपल्याला कुठलंही रिॲक्शन वगैरे जी भीती असते की दुसरा पदार्थ एक दुसरं आपल्या योनीत सरकवतो आहे आणि त्यामुळे आपल्याला काही रासायनिक क्रिया होऊन आपल्याला काही त्रास होईल, तो भाग पूर्ण इथे आपल्या मनातून काढून टाकावा. कारण सिलिकॉन हा कुठलाही पदार्थ असा त्रासदायक नाही आहे. त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने हा योग्य पदार्थ त्यामुळे म्हटला जातो. तर फक्त त्याची काळजी घेताना थंड पाणी किंवा गरम पाणी आणि ज्यावेळेला तुम्ही नवीन कप घ्याल त्यावेळेला पाणी उकळवून घ्यायचे 5-7 मिनटं. त्यानंतर हा कप त्यात सोडायचा आहे आणि गॅस बंद करायचा आहे. म्हणजे त्याचं स्टरलायझेशन जे आपण सोप्या भाषेत म्हणतो, तर छोट्याशा भांड्यामध्ये पाणी उकळवून त्याला त्यात टाकून स्टरलाइज करा, स्वच्छ करा पाळीच्या पूर्वी आणि पाळीच्या नंतर. त्यानंतर तुम्हाला एक असं छोटंसं पोटली मिळते कापडाची. ज्यावेळेला तुम्ही हा कप घेतात त्यात तो कप पुन्हा टाकायचा आणि आपण जी पर्स सतत आपल्यासोबत कॅरी करतो त्यात हा ठेवून द्यायचा. हा खूप नरम असतो त्यामुळे त्याला जागाही नाही लागत आणि जिथे कुठे आपली पाळी आली असेल तर तिथे आपला कप आपल्यासोबत असतो. त्यामुळे आपल्याला आपला स्टॉक संपलाय ही भीती मनात नाही राहत. आपला कप आपल्यासोबत नेहमी असतो. त्यामुळे कपची काळजी घेणं खूप मोठं काम नाही आहे, खूप सोपं आहे. निश्चितच सीमाताई, आपण खूप छान आणि सोप्या पद्धतीने याविषयीची जागरूकता निर्माण केलीत. कारण बऱ्याच महिलांना याबद्दलची अजिबात माहिती नसते. तर इथून पुढे योग्य मार्गदर्शनाखाली आपण याचा निश्चित वापर करायला लागूया आणि निदान आपल्या पुरतं तरी प्रदूषण कमी होईल आपल्याकडून याची आपण काळजी घेऊया. मला प्रणालीताईंकडे यावंसं वाटतं आणि त्यांना असा एक प्रश्न विचारावासा वाटतो की लोकसंख्या वाढ याच्यामुळे सुद्धा खरं तर आपल्या सगळ्याच संसाधनांवर ताण येतोय आणि याला तर सर्वस्वी माणूस स्वतः जबाबदार आहे. तर या संदर्भात तुम्ही काय सांगाल? लोकसंख्या वाढते ही वास्तव आहे आणि त्याला रूढी, परंपरा, मानवी भावना सगळ्याच त्याला जबाबदार आहेत. त्यानंतर वैद्यकीय शाखेने जर मृत्यूदर कमी केला तर जन्मदर कमी करण्याचा प्रयत्न भारतीयांनी करायला पाहिजे होता आणि तो आता केला. कारण 10 दिवसापूर्वी एक रिपोर्ट आला की जन्मदर भारतीयांचा स्थिर झाला. म्हणजे आता भारताची लोकसंख्या वाढणार नाही, हे आता हे नक्की झालेलं आहे. मुद्दा हा होतो की लोकसंख्या म्हणजे एखादा माणूस जन्माला आला म्हणून काही वातावरणात खूप काही बिघाड होणार आहे असं नाही आहे. पण एखादी मोटार जन्माला आली तर मात्र ती निसर्गाचा, पृथ्वीचा विध्वंस करत सुटते. तर मुद्दा हा की लोकसंख्या जगते कशी, लोकसंख्या आहेपेक्षा लोकसंख्या जगते कशी. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा एक रिपोर्ट आहे की जगाची लोकसंख्या ही 20% लोक ही पृथ्वीची 80% संपत्ती वापरतात, म्हणजे त्यांची मालकी आहे. 20% लोक 80% वापरत आहेत. तुम्ही विचार करा. आणि या 20%मधला 1% जो आहे तो 60% संपत्ती वापरतो आहे. मग ती 60% संपत्ती वापरतं म्हणजेच तो निसर्गाचा प्रचंड नाश करतो आहे. त्यानंतर उरलेले 80% लोक जे आहेत ते 20% पृथ्वीची संपत्ती वापरतात, ते पण या अर्थव्यवस्थेमध्ये आलेले लोक. याच्या पलीकडे प्राथमिक गरजा ज्या आहेत त्या अन्न, वस्त्र, निवारा करणारे मच्छीमार आहेत, आदिवासी आहेत, शेतकरी आहेत, जे साधेपणाने राहतात, केवळ पृथ्वीकडून प्राथमिक गरजा पूर्ण करण्या एवढंच करतात, ते लोक, ह्या म्हणजे लोकसंख्या आपण जबाबदार म्हणतो ते कुठे जबाबदार आहेत? याही पलीकडे फक्त केवळ माणूस म्हणून म्हणजे प्राणी म्हणून जगणारे पण अंदमानचे आदिवासी आहेत, जारवा लोक आहेत, ॲमेझॉनचे आदिवासी लोक आहेत, हे तर केवळ फक्त मूलभूत गरजा प्राण्यांसारखे हवा, पाणी, अन्न इतकंच घेतात. मग हे लोक जबाबदार आहेत का? मग लोकसंख्या अशा पद्धतीचे वाढते हा पृथ्वीचा मुद्दा नाही. लोकसंख्या कशा पद्धतीने जगते, कुठल्या आधुनिक पद्धतीने जगते आणि आधुनिकीच्या नावाखाली ती पृथ्वीचा, निसर्गाचा केवढा नाश करते याच्यावर विनाश अवलंबून आहे. म्हणून याचं प्रदूषण म्हणा किंवा संसाधनं जी आपण म्हणतो त्याला लोकसंख्या जबाबदार नाही, हा मुद्दा इथे स्पष्ट होणं फार गरजेचं आहे असं मला वाटते. आता पुढचं तुम्ही मला
काहीतरी प्रश्न मी असं विचारत होते की मग याला आपण कुठल्या पद्धतीने आपल्या सवयीत बदल करू शकतो की आपण जेणेकरून हेच आहे की फायदा आता आपल्याला होईल. 250 वर्षाचं जे यंत्रयुग आलं, या यंत्रयुगात युरोप अमेरिकेपासून जे जग तयार होतं तशा पद्धतीने 250 वर्षापूर्वीच्या काळात जाण्याची आत्ता गरज आहे. आणि भारत जो होता 50-60 वर्षापूर्वीचा जो, त्या जगातच त्या काळात जाण्याची अत्यावश्यक गरज आहे. नाहीतर तुम्हाला तुमची पिढी माफ करण्यासाठी पण अस्तित्वात राहणार नाही. जर म्हणजे तुम्हाला मी पालक किंवा तुम्ही जर प्रेक्षक म्हणून मला ऐकत असाल तर तुम्ही एक पालक आहात. पालकत्वाची भूमिका म्हणून तुम्ही तुमच्या मुलाबाळांच्या अस्तित्वासाठी स्वतःमध्ये आचरणामध्ये बदल करणं फार गरजेचं आहे. आणि तुम्ही जर स्वतःला बुद्धिमान प्राणी समजत असाल तर अबोध स्थितीत जे प्राणी जीवन आहे त्यांचं पालकत्वाची जबाबदारी पण आपल्यावर असायला पाहिजे. ही गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे. आपण आपली 4 भिंत आणि त्याच्यातलं ते जसं अस्तित्व, त्याच्यासाठी हव्या असलेल्या भौतिक वस्तूंसाठी आपण पाहुणे म्हणून जर या पृथ्वीवर आलोय, 100 वर्षाचा काळसुद्धा पृथ्वीच्या तुलनेत बुडबुड्या इतका आहे. आणि आपण काय करत सुटलोय, यायचं आणि जायचं एवढाच हे होतं. पृथ्वीने जे दिलं आहे ते घ्यायचं आहे. तुकाराम महाराजांनी म्हणाले की अनंत ठेविली तैशी ती राहावी. याचा अर्थच हा की तुम्हाला गरीब राहणं हा अर्थ नाही आहे त्याच्यात. म्हणजे जो गरीब आहे त्याने गरीब राहावं नाही. हे माणूस प्राण्या तुला जे दिलं आहे पृथ्वीने, निसर्गाने, ज्या तत्वाने तेवढंच तू घे. ज्यांचा त्यांचा वाटा आहे त्यांच्यासाठी राहू द्यावं. हा इतका सुंदर संदेश आपल्याला त्यांनी दिलेला होता. तर या दृष्टीतून विचार व्हायला पाहिजे. नाहीतर आपण म्हणत राहू की आम्ही आमच्या मुलाबाळांसाठी करतोय. नाही, तुमची मुलं बाळं त्यांचं अस्तित्वच नष्ट होते. मग मला असं वाटतं की तुम्ही मुलाबाळांसाठी करतायत तर त्यांच्या अस्तित्वासाठी जर तुम्ही निसर्ग पृथ्वी जर ठेवत नसाल तर तुम्ही खांडेकरांच्या ययातीची कादंबरी म्हणजे ती सुद्धा फिकी पडेल. ययाती आपल्या मुलाचं तारुण्यच मागतोय, तुम्ही तुमच्या मुलांचं आयुष्य मागतायत. म्हणजे कथा कादंबऱ्या या कल्पनेच्या पलीकडे जर तुम्ही जगत असाल तर अस्तित्व धोक्यात आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. हे नाकारा तुम्ही आता. हे इच्छा आहे तुमच्या. म्हणजे ॲडम स्मिथ म्हणतोय की वेल्थ ऑफ नेशनमध्ये की माणूस हे इच्छांचं गाठोड आहे. ही पाश्चात्यांची संस्कृती, म्हणून पाश्चात्य संस्कृत्या टिकल्या नाहीत. जेव्हा की भारतीय संस्कृती काय म्हणते की इच्छांना आवरा आणि अस्तित्व टिकवा. हे शाश्वत शहाणपण होतं भारतीयांचं. ते भारतीयांनी आपलं शहाणपण, साधेपण जागं केलं पाहिजे. आणि भारत जर अशा पद्धतीने वागला तर जगासाठी एक मार्गदर्शक बनू शकतो असं मला वाटतं. त्याने पुन्हा भारतीयत्व जागवा. 60 वर्षापूर्वीच्या भारतात पुन्हा आपण गेलो तर वाचण्याची आशा निर्माण होऊ शकते. नाही तर वातावरणात गेलेला कार्बन डायऑक्साईड वायू हा आत्ता पर्याप्त आहे मानवजातीला संपवण्यासाठी. आणि अजून जर आपण औद्योगिकरण तसंच सुरू ठेवलं तर येत्या 25 ते 30 वर्षापुढे मानवजात अस्तित्वात दिसणार नाही. हे निखालस सत्य वैज्ञानिकदृष्ट्या अहवालाच्या आधारे सांगत आहोत. ही गोष्ट लक्षात घ्या असं मला आवाहन करावंसं वाटतंय तुम्हाला. खरं आहे. आपण म्हणतो अति सर्वत्र वर्जयेत, हाच कुठेतरी मूलमंत्र सगळ्यांनी लक्षात ठेवायला हवा आहे. स्वतःच्या इच्छांवर, उपभोक्तावादावर, ज्याला आपण कन्झ्युमरिझम म्हणतो, त्याच्यावर जर आपण खरंच नियंत्रण ठेवू शकलो तर प्रदूषणात थोडंफार तरी आपण मुंगी एवढा तरी वाटा उचलू शकतो असं मला वाटतं. आज खूप छान पद्धतीचा विषय इथे झाला आणि प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठीचे वेगवेगळे उपाय आणि दृष्टिकोन आपल्याला आज दिसले. सीमाताई इथे आल्या वेळात वेळ काढून, तसंच प्रणालीताई इथे आल्या. तर त्या दोघींचंही मी पुन्हा एकदा कार्यक्रमामध्ये मनापासून आभार मानते आणि त्यांनी असंच मार्गदर्शन करत राहावं याच्यासाठी मी त्यांना शुभेच्छा देते. प्रेक्षक हो, आपल्याला हा कार्यक्रम कसा वाटला हे आम्हाला निश्चित कळवा आणि त्याच्यासाठी आपली वेगवेगळी माध्यमं आहेत. फेसबुकवर तुम्ही अभिप्राय नोंदवू शकता www.facebook.com/DD सह्याद्रीवर. तसंच मेल करू शकता sakhisahyadrady@gmail.com वर. यूट्यूबवर सुद्धा आपण आपला अभिप्राय देऊ शकता www.youtube.com/DD सह्याद्री आणि @DD सह्याद्री हे आमचं ट्विटर हँडल आहे. आजचा कार्यक्रम कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा आणि वैयक्तिक स्तरावर प्रदूषण नियंत्रण करण्यासाठी सज्ज व्हा. आपल्यालाच काम करायचं आहे, कारण आपल्यालाच आपलं अस्तित्व टिकवून ठेवायचं आहे. नवीन विषयासह भेटणार आहोत पुढच्या आपल्या सखी सह्याद्रीच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.